नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे निवडून आले। या विजयानंतर त्यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरू केलाय। चंदगड तालुक्यातील आभार दौऱ्यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी चंदगड तालुका हा आजपर्यंत दुर्गम तालुका म्हणून ओळखला जात होता, परंतु इथून पुढे हा तालुका विकासाच्या दृष्टीने दुर्गम तालुका राहणार नाही असं सांगितलं। चंदगड तालुक्यातील विकास कामांसोबत बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। बेळगाव ते सावंतवाडी या रेल्वे संबंधी ही बाब कठीण आहे, परंतु निश्चित आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आणि कोल्हापूर वैभववाडी सुद्धा जो रेल्वे मार्ग आहे तिकडे सुद्धा लक्ष राहील। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत चंदगड तालुक्यातील मतदारांनी केलेल्या मदतीमुळे निवडणुकीतील विजय सुकर झाला असल्याचं सांगितलं। तालुक्यातील काजू बोर्डाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उचलून धरू, तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून विधानसभेतही सर्वांनी एकजुटीनं लढूया असं आवाहन केलं। महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही राहिली नसल्याची खंत व्यक्त करत आमदार आणि खासदार सकाळी एका ठिकाणी तर सायंकाळी दुसऱ्या पक्षात असतात, त्यामुळे विश्वासार्हता राहिलेली नाही असं सांगून लोकशाहीमध्ये पळून जाणाऱ्याच्या पाठीशी जनता कधीही राहत नाही अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली। विश्वास हा महत्त्वाचा असतो। हे सगळं पुढे राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं आणि विश्वासाचं राजकारण त्या ठिकाणी संपलं। सकाळी येणारा माणूस दुपारी जेवायला दुसरीकडे आणि संध्याकाळी जेवायला तिसरीकडे असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये घडलं। आमदार आणि खासदारच पळून जायला लागले तर मग जनतेने करायचं काय? आणि हा निर्णय लोकांनी या मताद्वारे घेतला की आम्हाला हे मान्य नाही आहे। लोकशाहीमध्ये पळून जाणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत तर खंबीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा विचार दिल्लीत घेऊन जाणाऱ्या शाहू महाराजांच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवून दिलं, त्याबद्दल आपले धन्यवाद देतो। डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी याप्रसंगी बोलताना लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीनं चांगल्या प्रकारे काम केलंय असं सांगून आता चंदगड तालुक्यात हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन केलं। प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी चंदगडमध्ये खासदारांचं संपर्क कार्यालय लवकर सुरू करून आश्वासनाची पूर्तता करा अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच विधानसभेला महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचा प्रचार केला जाईल आणि त्याला निवडूनही आणलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, नितीन पाटील, प्रभाकर खंडेकर, विक्रम चव्हाण पाटील, विलास पाटील, कल्लप्पा भोगण, अनिल दळवी, राजू रेडेकर, शिवाजी सावंत, राजेंद्र परीट, संजय परीट, प्रताप पाटील, अभिजित गुरबे, बाबासाहेब देसाई, फिरोज मुल्ला, संजय पाटील आदी उपस्थित होते।